आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त अशी शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन। जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन। जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्यासोबत बसणे, खाणे, फिरणे याबाबत कुठलाही भेदभाव करणार नाही। मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील। मी अशीही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील। भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया। एक साथ विश्राम। 26चे जिल्हास्तरीय पुरस्कारांचं वितरण आपल्याला सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते या ठिकाणी करावयाचं आहे। मी रुईखेड, मायंबा, पळसखेड, झालटा, मुंगसरी, झाडेगाव, पांगरखेड आणि सौ या ग्रामपंचायत मधून आलेले त्यांचे सरपंच, पदाधिकारी आणि ग्राम विकास अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्कारासाठी स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या जिल्हास्तरीय पुरस्कारांच्या आपल्याला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वितरण घ्यायचं आहे। सर्वप्रथम स्वर्गीय आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कार हा विशेष पुरस्कार मिळवलेला आहे। बुलढाणा पंचायत समितीतील रुईखेड मायंबा या गावाने मी रुईखेड मायंबाचे सरपंच आणि सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की हा पुरस्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते स्वीकारावा। रुईखेड मायंबा। यानंतरचा पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार मिळवलेला आहे देऊळगाव पंचायत समितीतील पळसखेड, झालटा या ग्रामपंचायतीने। मी पळसखेड, झालटाचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की हा पुरस्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सन्मान्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वीकारावा। पळसखेड, झालटा, देऊळगाव पंचायत समिती। मनपूर्वक अभिनंदन। यानंतरचा पुरस्कार आहे स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी, महिला, गाळ व्यवस्थापन। विनंती आहे की यांनी सुद्धा या पुरस्कार वितरणासाठी समोर यावं। यानंतरचा पुरस्कार आहे स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व महिला गाळ व्यवस्थापन विशेष पुरस्कार। हा पुरस्कार मिळवलेला आहे चिखली पंचायत समितीतील मुंगसरी या ग्रामपंचायतने। मुंगसरी ग्रामपंचायतचे त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तृतीय पुरस्कार मिळवलेला आहे शेगाव पंचायत समितीतील झाडेगाव या ग्रामपंचायतने। झाडेगावचे सरपंच आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा। मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा। पुढील पुरस्कार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा द्वितीय क्रमांक मेहकर पंचायत समितीमधील पांगरखेड ग्रामपंचायत। पांगरखेडचे सरपंच आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे हा पुरस्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते स्वीकारावा।
आणि प्रथम पुरस्कार मिळवलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा प्रथम पुरस्कार बुलढाणा पंचायत समितीतील सौ ग्रामपंचायत। मी सौ ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सरपंच यांना विनंती करतो की हा पुरस्कार स्वीकारावा। पुरस्कार आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सुमित देवीदास गरुडे यांनी आपला निबंध सादर केला होता। या निबंधाला बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस आणि 3000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात येणार आहे। मी मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय व सर्व विभाग प्रमुख यांना विनंती करतो की हा पुरस्कार सुमित गरुडे याला द्यावा। सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा, मान्यवरांचे आभार। यानंतर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांना विनंती करतो की प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला मार्गदर्शन करा।